निरोपाचा क्षण नाही, शुभेच्छांचा सण आहे. पाऊल बाहेर पडताना रेंगाळणारं मन आहे. पाऊल बाहेर पडताना रेंगाळणारं मन आहे. सन्माननीय व्यासपीठ, प्रशालेचे मुख्याध्यापक श्री बडदे सर, गुरुजन वर्ग, उपस्थित पालक आणि माझे बालमित्रांनो, आज इयत्ता चौथी म्हणजेच आपल्या वर्गाचा शुभचिंतन कार्यक्रम. याबद्दल मी तुम्हाला माझ्या शालेय जीवनातील आठवणी सांगणार आहे. निरोप म्हटलं की या शाळेत शिकलेली मागील 4 वर्षे आठवतात. आजचा दिवस आनंदाचा आहे व थोडा भावनिकही. आजचा दिवस शब्दात मांडणं फार कठीण आहे, कारण आज आपण एका प्रवासाचा समारोप करत आहोत आणि नव्या आयुष्याच्या उंबरठ्यावर पाऊल ठेवत आहोत. ही शाळा आमच्यासाठी फक्त इमारत नव्हती, तर हे आमचं दुसरं घर होतं. या शाळेत आम्ही फक्त धडे शिकलो नाही, तर जीवनात जगायचे कसे हेही शिकलो. सहवास सुटला म्हणून नाते तुटत नाही. सहवास सुटला म्हणून नाते तुटत नाही. नुसता निरोप दिल्याने ही नाते तुटत नाही आणि नुसता निरोप दिल्याने ही नाते तुटत नाही. आपण या शाळेत काय शिकलो? मी तर म्हणेन आपण या शाळेत काय नाही शिकलो. जीवनाचे पहिले पाऊल टाकण्यापासून ते गगनापर्यंत भरारी घेण्यापर्यंत या शाळेने आपल्याला दिलेले आहे. आपण शिक्षणासोबत हसायला, खेळायला, धडपडायला आणि धडपडलो तरी पुन्हा उठून चालायला या शाळेत शिकलो. कोरोना काळात कधी शाळेत न गेलेली म्हणजेच बालवाडीत न गेलेली आमची बॅच कोरी पाटी घेऊन पहिलीच प्रवेश केला. मग वाचण्यास शिक्षणास सुरुवात झाली. आम्हाला लिहायला वाचायला शिकवण्यापासून ते स्पर्धा परीक्षापर्यंत तयार करण्यापर्यंतचं मोठं आव्हान होतं आणि ते सहजपणे पेलून आमच्यासारख्या मातीच्या गोळ्याला सुंदर आकार देणारे आमचे वर्ग शिक्षक श्री महाजन सर कडक शिस्तीचे पण स्वभावाने अत्यंत प्रेमळ असे महाजन सर माझे 4थी पर्यंत वर्ग शिक्षक होते. त्यांनी शिकवलेला एखादा घटक आम्हाला लवकर समजायचा. त्यांनी आम्हाला मुळाक्षरापासून ते महाराष्ट्राचा इतिहास, भूगोल इथपर्यंत शिकवले. आम्हाला सांभाळून घेतले, आमच्यावर वळण लावले आणि तितकेच प्रेमही केले. जसे आई वडिलांच्या जीवनात महत्वाचे स्थान असते, तसे सरांचे माझ्या जीवनात महत्वपूर्ण स्थान आहे. मी आता 2रीत असताना श्री बडदे सर आमच्या शाळेत मुख्याध्यापक म्हणून आले. त्यांचे प्रत्येक विद्यार्थ्यांचं इतके बारकाईने लक्ष असायचे की ते त्यातील कौशल्य वेधून कौशल्य विकास करण्याची प्रत्येक विद्यार्थ्याला संधी देत होते. त्यांनी मला भाषण करण्याची वेळोवेळी संधी दिली. भविष्यात मी कधी भाषण करायला उभं राहिलो तर मला सरांची नक्कीच आठवण होईल. तसेच इतर शिक्षकांनी मला वेळोवेळी मार्गदर्शन केले. तसेच शाळेची सेविका मावशी माझ्यावर खूप प्रेम करत होत्या. जीव लावला गुरुजनांनी आई वडिलांचा मान मला. जीव लावला गुरुजनांनी आई वडिलांचा मान मला. सांगू किती दुःख होते सोडून जाताना तुम्हाला, सोडून जाताना तुम्हाला. मला 1ली ते 4थी पर्यंत अनेक मित्र भेटले. त्यांच्या सहवासाने व मैत्रीने मला कधी शाळेत येण्याचा कंटाळा आला नाही. त्यांनीच मला वर्ग प्रतिनिधी होण्याची संधी दिली. ही संधी मी त्यांच्या आयुष्यात कधीच विसरणार नाही. तसेच आमच्या संस्थेने आमच्या वर्गासाठी ज्ञानरंजन उपक्रम सुरू केला. या उपक्रमामध्ये आम्हाला शालेय अभ्यासासोबत ॲबॅकस, स्पोकन इंग्लिश, संस्कृत, संगीत, संगणक, चित्रकला असे विविध विषय शिकवले. याचाही भविष्यात आम्हाला नक्कीच उपयोग होईल. निरोप घेताना आज शाळेचा आले भरून आडोळे. निरोप घेताना आज शाळेचा आले भरून आडोळे. शाळेतील दिवस बनले स्मरणाच्या पुस्तकातील पाने. स्मरणाच्या पुस्तकातील पाने. आपण जरी 5वी गेलो तरी आपली फक्त इमारत बदलेल, पण आपण आपल्या शाळेत आहोत अशी आपल्या मनाला स्निग्ध जाणीव होत राहील. कितीही सुखद असली तरी कुठेतरी संपणारी वाट असते. कितीही सुखद असली तरी कुठेतरी संपणारी वाट असते आणि त्या वाटेसोबत जन्मणारी नवी पहाट असते आणि त्या वाटेसोबत जन्मणारी